चिन्नार बिंबा या संस्थेतर्फे यावर्षी जे आहे ते 23वा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आला आहे। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज 23वा जो आहे तो चिन्नार बिंबा ह्या संस्थेचा कार्यक्रम आज इथे पार पडतोय। काय ही भावना होती नेमकं या संस्थेमागे आणि हा कार्यक्रम सुरू करण्यामागे? चिन्नार बिंबा संस्था 2003 मध्ये मी विजयकुमार शेट्टी आणि सुरेंद्रकुमार हेगडे असा तिघे मिळून याने चालू केलेलं आहे। जेव्हा एक 50 मुलं हे जे चालू करायचे उद्देश एवढेच होता की याने जेवढे आपले जे महाराष्ट्रात याने जे कर्नाटकमधून आलेले जे लोक आहेत त्यांचे जे मुलं याने कॉन्व्हेंट स्कूलला जातात, तिथे गेल्यानंतर त्यांना काय जे काय त्यांना याने जे आपलं जे संस्कार आहे, आपलं संस्कृती आहे ते याने त्यांना मिळत नाही म्हटलं तर त्यांना शिकवणारे कोण नाही। आणि तसंच या चिन्नार बिंबामध्ये याने 6 ते 14 वर्षाच्या मुलांना आम्ही निवडलेलं आहे। याचं कारण एवढेच आहे, 6 वर्षाच्या खालच्या मुलांना त्यांना काय समजत नाही आणि त्यांना आपण काय बोललं तर ते एवढे शिकणार नाही। तसंच 14 वर्षाच्या मुलांना आपण याने निवडलं तर ते पण याने ते याच्यात याने ते एकदा कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते कुठलाही याच्यात त्याने ते आपला हातात घेत नाही। म्हणून आम्ही 6 ते 14 वर्षाच्या मुलांना या कार्यक्रमासाठी आम्ही निवडलेलं आहे। सर्व या मुलांना आम्ही त्यांना आम्ही आमच्या पहिला कोर्स आमचे जे कर्नाटकचे जे कन्नड भाषा आहे ते कन्नड भाषा शिकवतो आणि तसंच कन्नड भाषेनंतर त्यांना जे आपलं जे भजन आहे ते भजन शिकवतो आणि आपला फोक डान्स आहे, आपला हे आहे कल्चरल जे काय आहे आपलं जे काय आपलं कर्नाटकच्या तसंच आपल्या भारताच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टी त्यांना आम्ही याने शिकवतो। त्यामुळे तसंच आम्ही भजनमध्ये मराठी भजनसुद्धा याने आम्ही त्यांना शिकवतो आहे। त्याच्यामुळे काय मराठी तरी ते त्यांना सर्वांना येतच त्यामुळे याने त्यांना ते भजन वगैरे शिकवतो। सर्व हे भजन एकदा ते शिकले त्यांच्या आयुष्यभर ते याने ते जपून ठेवणार आणि त्यांच्या एकदा जे काय मुलं याच्यात याने येतात या आपल्या शिबिरात येतात। आमच्याकडे एकूण 28 शिबिर आहे वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबईपासून विरारपर्यंत असं तसं तिथे मुंबईपासून कल्याणपर्यंत आणि इथे मुंबईच्या याच्यापासून पनवेलपर्यंत असा 28 शिबिरमध्ये प्रत्येक दर आठवडा भजन टीचर्स आणि कन्नड टीचर्स आणि बाकीचे जे याने जे चांगले लोक आहे ज्यांना जे आपला याच्या धर्माच्या माहिती आहे ते येऊन याने मुलांना आपला धर्माबद्दल आपला याने जे काय आपला पूजा कशासाठी करतो आणि आपल्यापेक्षा जे मोठा आहे त्यांना कसा आदर करायचा याच्याबद्दल सर्व त्या मुलांना शिकवतो। आणि तसंच मुलांच्या जे त्यांचे जे हे असतात पर्सनॅलिटी आहे ते पर्सनॅलिटी संपूर्ण चेंज होऊन जातात त्यांना। तसंच प्रत्येक शिबिरापासून आम्ही कॉम्पिटिशन हे करतो वेगवेगळं ते छद्मवेश असेल, ते भाषण असेल, भावगीत असेल, तसंच त्याने कोरस प्रत्येक याच्यात त्याने पार्ट घेतात। तसंच एक पात्राभिनयसुद्धा करतात। तसंच 1 ॲक्ट प्ले आम्ही करतो। हे सर्व केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन झाल्यानंतर आम्ही एक वर्षात एकदा सर्व जे विजेता आहे त्यांचे आम्ही इथे शो ठेवतो। या शोमध्ये सर्व लोक येतात, सर्व लोक येऊन भाग घेतात। सुरुवातीला आपण म्हटलं जसं की काही 50च मुलं होती आणि आपण या संस्थेचा सुरुवात केली होती। आज या ठिकाणी आपण 23वा कार्यक्रम करताय, मोठ्या प्रमाणात मुलांचा उत्साह आहे, कसं पाहताय? आता जेव्हा पहिल्या वर्षी आम्ही 2003ला चालू केलं तेव्हा 50 मुलं होते। आता आज 7,500 मुलं आमच्याबरोबर शिकतात। त्यामुळे याने आम्हाला ते चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तसंच कर्नाटक गव्हर्नमेंटसुद्धा आम्हाला हे केलेलं आहे याच्यासाठी आणि म्हणजे मी महाराष्ट्र सरकारतर्फे काहीतरी आम्हाला हे मिळावा, प्रोत्साहन मिळावा याच्या ಬಗ್ಗೆ आम्ही अपेक्षा करतो। तसंच हे संस्कार संस्कृती नुसतं कर्नाटकच्या मुलांना नाही प्रत्येक भाषामध्ये व्हायला पाहिजे, नाहीतर सर्व विसरून जाणार। ते विसरल्यानंतर ते त्यांना एकदा नाश झालं मग त्यांना कोणाला काय मिळणार नाही। त्यासाठी ते जिवंत ठेवण्यासाठी आपला कल्चर आपला जे संस्कार संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न चालू आहे आमच्या। आज कार्यक्रम कसा असणार आहे, काय कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे? भजनपासून चालू करतोय आम्ही। भजन झाल्यानंतर उद्घाटन होतं। तो उद्घाटन झाल्यानंतर जे या मुलांचे जे पेरेंट्स आहे त्यांना पण आम्ही अवकाश देतो। त्यांना पण आम्ही कोरस सिंगिंग असतात ते कोरस सिंगिंगच्या याच्यात करतात। त्यानंतर 1 ॲक्ट प्ले असतात। त्यानंतर आपला कल्चर आपला फोक डान्स आहे, आम्ही यक्षगान आहे। तसं चांगला दिवसभर समजा कमीत कमी 1,500 मुलं याच्यात पार्टिसिपेट करतात। नक्कीच, धन्यवाद।
धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल. तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच या संस्थेचं ती स्थापना झाली होती आणि आज या संस्थेत जे आहेत ते मुलांचा उत्साह हा फार मोलाचा पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह मी महेंद्र जोवेल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.